एक अर्धी वाटी दूध टाकलंय. किंचित लागेल आणखीन थोडंसं. ते काय खूप जास्ती लूज पण नको आणि खूप टाईट नको, त्याचं आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. बस आता याच्यात घालू आपण चॉकलेट्स. हे कंपाऊंड चॉकलेट आहे. हे याच्या स्लॅब्स येतात, अर्धा किलोच्या येतात, 1 किलोच्या येतात. एवढं नसेल मिळत समजा तर आपलं साधे चॉकलेट जे येतात छोट्या पॅकेटमध्ये, ते पण चॉप करून तुम्ही याच्यात टाकू शकता. खाताना, कारण हे स्टीम केल्यानंतर चॉकलेट आतमध्ये मेल्ट होतं, मी खाताना ते छान लागतं. बेकिंग पावडर आपण टाकलेली आहे, पण किंचित आणखीन थोडीशी वाढवतोय. बस आता मी काय करणार आहे, इथे माझ्याकडे काही मोल्ड्स आहेत. हे मफिनचे मोल्ड्स आहेत, याचे हे मी वापरणार आहे. आणि हे नसेल तर आपल्याला बस आता मी हे जे आहे मिश्रण हे या मोल्डमध्ये टाकतोय. बस आता काय करतोय मी, हे उरलेलं जे आहे मिश्रण ते नंतर परत त्याचे केक करेल. पहिले एक घाणा लावून घेतो. आता हे जे बदाम आहेत ना, हे मी वरती टाकतोय. एकदम टेस्टी होतं ते. याला आता जाऊ देऊया आपण आपल्या स्टीमरमध्ये. आता मी याला 20 मिनटं याला कुक करणार आहे स्टीमवरती. 20 मिनटानंतर ते छान फुलतील, पण लाईट होतील एकदम छान. आणि 20 मिनटानंतर त्याला एक 5 मिनटं काढल्यानंतर ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर थंड थोडेसे झाले की नंतर मोल्डमधनं काढायचे आहे आणि सर्व करायचे आहे. बस मी याला आता 20 मिनटं स्टीम करून घेतो, नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतो. हे सगळं मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. सस्पेन्स केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पेर, दूध, नाचणीचं पीठ, बटर, गव्हाचं पीठ, साखर, चॉकलेट, बदामाची भरड, बेकिंग पावडर, वेलची पूड आणि मीठ. कृती: प्रथम पेरची साल काढून पेर किसून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये बटर वितळवून घ्यावं. पेरचा किस एका बाउल मध्ये घेऊन त्यामध्ये साखर, नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, 40 ते 50 ग्रॅम बटर, वेलची पूड, बेकिंग पावडर आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून त्यामध्ये दूध आणि डार्क चॉकलेट घालून सर्व मिश्रण पुन्हा नीट मिसळून घ्यावं. केकच्या साच्याला बटर लावून त्यामध्ये नाचणीचं मिश्रण ओतावं. नंतर त्यावर बदामाची भरड घालून स्टीमर मध्ये मिश्रण 20 मिनिटं वाफवून घ्यावं. तयार केकवर सजावट करून सस्पेन्स केक सर्व्ह करावा. माझा बिझनेस, समोरच्याचा बिझनेस, मैत्रिणीचा बिझनेस, असा आमच्या गप्पा सुरू झाल्या. आणि गप्पा खूप रंगल्या, म्हणजे वेगळ्या स्तरावर रंगल्या. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव होते, वेगवेगळे एक्सपिरियन्स होते. आणि मग शेवटी असं लक्षात आलं की वेगवेगळ्या क्षेत्रात असलेली जी नवरा बायको आहेत ते जास्त चांगल्या पद्धतीने एकमेकांना समजून घेऊ शकतात. एकाच व्यवसायात असलेली माणसं समजून घेऊ शकत नाहीत अशातला काही भाग नाही. पण माझं म्हणणं असं आहे की एकाच व्यवसायात असलं ना की मग बऱ्याच वेळा पकडलं जाण्याचं फार चान्सेस असतात. खोटं बोलता येत नाही, गंडवता येत नाही बायकोला, असं मला एक आपला संशय आला. असो, पण त्या दिवशी खूप मजा आली. पण त्याच मित्राच्या बायकोला मी इथे बोलवलेलं आहे. सॉफ्टवेअरमधली आहे ती, तोही सॉफ्टवेअरमधला, त्याची बायकोही सॉफ्टवेअरमधली, आणि तिला इथे बोलवलेलं आहे. आणि आता मी गप्पा मारणार आणि तिच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की काय गंमत आहे, टेन्शन आहे, मजा आहे का काय आहे. ओके, आधी आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं अश्विनी सारंग दमकुंडकर. बरं अश्विनी, मला सांग तू काय करतेस? मी टीचिंगमध्ये लेक्चररशिप. लेक्चरशिप. आणि ह्याच्या आधी काय केलेलं आहेस? माझं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झालं. हे तिला माहिती आहे नवरा काय काय कामं करतोय, तिला बरोबर माहिती आहे. जरी आता टीचिंगमध्ये असली तरी खबर आहे तिच्याकडे. ओके, मूळचं तुझं गाव कुठलं? नांदेड. नांदेड. आणि शाळा?
शाळा कॉलेज नांदेड. कुठली शाळा नांदेडची? नांदेडचे शिवाजी हायस्कूल. बरं, आणि कॉलेज कुठलं? माझं MGM कॉलेज. MGM कॉलेज. MGM. प्रसिद्ध आहे ते, मोठं कॉलेज आहे. नांदेडमधलं अतिशय मोठं कॉलेज आहे MGM. आणि तिथे 3 वर्ष जॉब केला मी टीचिंगमध्ये, लेक्चरशिप. हो. अच्छा, तिथेच शिकली आणि तिथे जॉब पण केला मी. बरं, हे कसं काय जमवलं? म्हणजे अपॉर्च्युनिटी आली आणि मग मी कंटिन्यू केलं. म्हणजे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि तिथेच मी टीचिंगमध्ये कंटिन्यू केलं. बरं, तुझं लग्न कधी झालं? 2014. 16 जुलै. बरं, आणि नवरा कुठला? ते नांदेडजवळ लोहा तालुका आहे, बरं. तिथले आहे. तुमचं लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. बरं, म्हणजे कांदे पोहे वगैरे सगळं व्यवस्थित? हो. देवाणघेवाण सगळी व्यवस्थित. बरं, आणि आता सध्याचं मुक्काम कुठे आहे? मी पुण्यात असते. आता पुण्यावर आहे? पुण्यात नांदेडवरून? नांदेड लग्नानंतर पुण्यात शिफ्ट झाले. ओके, तू चहा घे, फ्रेश आणि मग आपण किचनकडे हो. जाऊ. चहा घेतो बरं का मंडळी. अश्विनीजी, आमच्या या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आता आपण पहिला पदार्थ बनवतो, त्याचं नाव काय आहे? दुधीचे फ्राईज. दुधीचे फ्राईज. दुधीचे फ्राईज मुळात दुधी खूप कमी लोकांना आवडते आणि आता ह्यात त्या फ्राईज बनवणार आहेत. त्या आपण कसं बनवायचं ते बघायचंच आहे, पण तत्पूर्वी मला आधी साहित्य जरा सांगा. हे दुधीचे काप, हे उभे कापलेले काप आहेत, हे मीठ, तिखट आणि आमचूर पावडर. थोडक्यात आहे बरं का, आणि नोकरीवाले आहे shallow ना, fry. नोकरीवाले आहे त्यामुळे असं त्यांच्याकडे शॉर्टकट्स आहेत सगळे. ओके, आपण हे बघितलं. आता काय करायचं मला? पॅन तापत ठेवायला. तेल तापत तेल ठेवलेलं आहे. तापत ठेवलंय. आता नंतर हे तापलं की ह्याच्यात फ्राईज ऍड करून कसं करायचं ते? हे काप सगळे ह्याच्यात टाकून घेऊ. हो, अरे हे सॉलिड फास्ट आहे म्हणजे. लो फ्लेमवरती हे थोडेसे ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचे. बर, भराभर आहे. आता बाकी छंद काय आहे? छंद, मला म्युझिक ऐकायला आवडतं, बर. ट्रॅव्हलिंग आवडतं आणि कुकिंगही आवडतं. साधारण गुलाबी झालं की आपल्याला हो, ही गोष्ट टाकायची. हे आपण काढून घेऊ. अच्छा, काढायचे. प्लेटवरती काढून घेऊ आपण आणि? टिश्यूवरती, आणि त्याच्यावरती हे सगळं. अच्छा, मला वाटलं हे ह्याच्यातच घालायचं. नाही नाही, वरतून टाकू आपण. इन्स्टंट आहे हे, तुम्ही चहा वगैरे चहा. हे नको ना ह्याच्यात? नाही, प्लेटमध्ये काढून घेऊ. हां, अच्छा, प्लेटमध्येच काढूया. प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. हे तुम्ही चहासोबत वगैरे कुरून कुरून करत हां खाऊ शकतो. खाऊ शकतो. 5 मिनिटात होऊन जाईल. झालं, ऑलमोस्ट होत आलं हे. छान ते केला, कलर आलाय. गुलाबी हा कलर आल्याशिवाय ते कुरकुरीत होणार. हां, कुरकुरीत होणार आहे. आणि हे इन्स्टंट खाल्ले म्हणजे लगेचच्या लगेच खाल्ले की छान लागते. झालंय. हां. गोल्डन ब्राऊन कलर आलाय त्याला. काढायचं? हो, काढून घेऊ. तेल नको आहे ना आपल्याला? हां, तेल काढून घेऊ. याच्यावरती मीठ, आमचूर पावडर आणि मीठ टाकून घेतलंय आपण ह्याच्यावरती. त्यानंतर आमचूर पावडर चिमूटभर, 1 चिमूट तिखट. जमला. मिक्स करून ह्याला आपण सर्व करू शकतो. लिहून घ्या, साहित्य आणि कृती चमचमीत आहे. दुधीचे फ्राईज करण्यासाठी लागणारे साहित्य: दुधीचे काप, आमचूर पावडर, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये दुधीचे काप शॅलो फ्राय करून घ्यावेत. दुधीचे काप एका प्लेट मध्ये काढून त्यावर मीठ, आमचूर पावडर आणि तिखट घालून नीट मिसळून डिश सर्व्ह करावी. पहिल्या पदार्थाचं नाव आहे कुपा बिर्याणी. दुसरा पदार्थ करणार आहोत प्रॉन पिझ्झा.